येस. सो वेलकम बॅक. सर्वांचे हार्दिक 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 मी स्वागत करतो आजच्या या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. आणि सर्वांना सांगायला मला आनंद होईल की हे 3 दिवसाचं सेशन आहे. या 3 दिवसाच्या सेशनमध्ये तुम्ही जे काही कोर्स, ज्याला एक कोर्स म्हटले जाते, तशा कोर्सप्रमाणे हे तुमचं सेशन होणार आहे, ज्याला आपण बेसिक फेसबुक ॲडचा कोर्स म्हणतो. पण याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आपण शेअर करतो की जे आपल्या ॲडव्हान्स कोर्समधल्या गोष्टी असतात. ओके. सो आय होप माझा आवाज आणि व्हिडिओ सर्वांना क्लिअर असेल. एकदा मला चॅट बॉक्समध्ये 2 टाईप करून सांगायचं आहे सर्वांनी. ओके. बरेच लोक जॉईन होत आहे नवीन. ओके. माझ्या टीम मेंबरला मी विनंती करेल की त्यांनी ग्रुपमध्ये मेसेज टाकायचा आहे एक, की वी आर लाईव्ह, आपण लाईव्ह झालेले आहोत, असा एक मेसेज टाकून द्या. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर टायपिंग इन द चॅट बॉक्स. ओके. सो वेलकम वेलकम वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो मी. सांगून देतो. ओके. येस. आवाज कुठेही माझा ब्रेक झाला तर मला चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅट बॉक्स तुमचा ओपन आहे. तुम्हाला काहीही प्रश्न आले या 3 दिवसाच्या संपूर्ण सेशनमध्ये, तर तुम्हाला Q&Aचा ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. हा अगदी 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 प्रॅक्टिकल प्रोग्राम आहे. तो ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी लॅपटॉपवरून जॉईन करा. ओके. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी लॅपटॉपवरून जॉईन करा. म्हणजे तुम्हाला जर का काही अडचणी असल्या, मधात काही प्रश्न असले, तर तुम्ही ताबडतोब विचारू शकता. ओके. आणि जर का यदाकदाचित तुम्ही एखादं सेशन मिस केलं, शक्यतोवर करू नका, पण जर का केलं तुम्ही, तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करून त्याची रेकॉर्डिंग घेऊ शकता. ओके. बट इट इज नॉट ॲप्लिकेबल टू एव्हरीवन. इट इज ओनली ॲप्लिकेबल टू फ्यू पीपल, फ्यू. ओके. एकदम 100 रिक्वेस्ट आल्या तर आम्ही रेकॉर्डिंग देऊ शकणार नाही. ठीक आहे. ओके. सो आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. हा लाईव्ह प्रोग्राम आहे. हा 3 दिवसाचा लाईव्ह प्रोग्राम तुमच्यासोबत होणार आहे. सो दररोज आपल्याला 9 वाजता जॉईन करायचं आहे आणि 10 ते 10:30 वाजेपर्यंत हा प्रोग्राम चालेल. इज इट क्लिअर? जर का क्लिअर असेल, टाईप CLR इन द चॅट बॉक्स. CLR म्हणजे क्लिअर. CLR. हे काही शब्द पाठ करून घ्या. हे तुम्हाला पुढचे 3 दिवस याची फार गरज पडणार आहे. ओके. सो आर यू ऑल विथ मी? टाईप CLR इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके. जे लोक टाईप करतात चॅट बॉक्समध्ये, आय रिअली अप्रिशिएट देम. कारण असं म्हणतात की इमोशन इज क्रिएटेड बाय मोशन. इमोशन इज क्रिएटेड बाय मोशन. जेव्हा तुम्ही इमोशन्समध्ये असतात तेव्हा, जेव्हा तुम्ही मोशन्समध्ये असता तेव्हा तुमचे इमोशन्स क्रिएट होतात. आणि जेव्हा तुमचे इमोशन्स क्रिएट होतात तेव्हा त्या वेळी घडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लाईफ टाईम परमनंट तुमच्या लक्षात राहत असतात. त्यामुळे मोशनमध्ये राहणं फार गरजेचं आहे. आता इथं आपण डान्स करू शकत नाही, इथं आपण क्लॅप करू शकत नाही. ॲटलिस्ट इथं आपण टाइप करू शकतो. येस ऑर नो एव्हरीवन. राइट? ओके. सो चलो आगे बढ़ेंगे. ओके. जास्त वेळ वाया न घालवता मी आजच्या सेशनला सुरुवात करतो. जे लोक आलेले आहेत त्यांचं खरंच मनापासून पुन्हा एकदा स्वागत. जे लोक आले नाहीत, ठीक आहे, इट्स ओके. चला. सो आज आहे आपला डे 1. ओके. लेट मी जस्ट शेअर माय PPT. आज आहे आपला डे 1 आणि डे 1ला आपण काय काय शिकणार आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्लस तुम्हाला काही रूल्स पण देणार आहे मी. ओके. सो डे 1ला आपण बेसिक माहिती घेऊ की फेसबुक ॲड काय असते, Instagram ॲड काय असते, ती कशी केली जाते, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज असते. ओके. आणि या डे 1च्या शेवटी, प्रत्येक दिवसाच्या शेवटी मी तुम्हाला काहीतरी देणार आहे बोनस. जे लोक शेवटपर्यंत थांबतील त्यांना काहीतरी मी देणार आहे. सो आजच्या दिवसाच्या शेवटी मी काय देणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आजच्या दिवसाच्या शेवटी मी तुम्हाला एक कोर्स देणार आहे, जो 6 ते 7 व्हिडिओचा कोर्स असेल, 1.5 तासाचा कोर्स असेल. आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला हे सांगितलेलं असेल की तुमचं फेसबुक पेज कसं बनवायचं, तुमचं बिझनेस अकाउंट कसं बनवायचं, फेसबुकवर किती पैसे खर्च केले पाहिजे, काय बजेटिंग असते, हे सर्व त्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. तो कोर्स तुम्हाला मी कम्प्लिटली फ्री देणार आहे. त्या कोर्सची प्राइस आहे 4,999. पण तो आज जे लोक शेवटपर्यंत थांबतील त्यांना कम्प्लिटली फ्री देणार आहे. उद्या पण एक गिफ्ट असणार आहे आणि परवा पण एक गिफ्ट असणार आहे. ओके. सो तुम्ही जो वेळ मला देताय तीच माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे तुम्ही जो वेळ देताय या वेळेचा तुम्हाला काहीतरी फायदा नक्कीच होईल. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि पुढचे 3 दिवस रेग्युलरली अटेंड करणं गरजेचं आहे. हाऊ मेनी पीपल कमिट मी की मी रेग्युलर 3 दिवस येईल? टाइप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर कमिटिंग राईट नाव? किती लोक कमिटमेंट करतात आत्ता? जस्ट टाइप मी इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पण एक गमतीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. लेट मी शेअर वन यु नो व्हेरी ह्युमरस थिंग विथ यू.
की मी जेव्हा जेव्हा पहिल्या दिवशी हा प्रश्न विचारतो, भरपूर सारे कमेंट्स येतात. कधी 50, कधी 100, कधी खूप सारे येतात. बट व्हेन आय सी सेकंड डे अँड थर्ड डे, पीपल आर बॅटरी डाऊन होऊन जाते लोकांची. सो मला असं वाटतं की या बॅचमध्ये ते होणार नाही. राईट? ओके. चलो. थँक्यू सो मच. चलो. आशा करतो की या बॅचमध्ये ते होणार नाही. बघू आपण. सो नाऊ ग्राउंड रूल्स. काहीतरी ग्राउंड रूल्स आहेत या प्रोग्रामचे. पहिला रूल आहे की काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. पूर्ण प्रोग्राम अटेंड करा, जो 3 दिवसाचा लाईव्ह प्रोग्राम आहे. जर का तुम्ही मधात कुठेही मिस केला प्रोग्राम, तर काय होईल माहिती आहे का? तुम्हाला समजणार नाही, तुमची लिंक लागणार नाही. कारण की डे 1, डे 2 आणि डे 3 हे एकमेकांशी जुळलेले आहेत. ओके. प्रोग्राम याची जी कॉस्ट आहे, याची ₹10,000 कॉस्ट मिनिमम असायला पाहिजे असं मला वाटतं. एवढ्या गोष्टी आपण याच्यात शिकवतो, एवढ्या स्ट्रॅटेजी आपण या 3 दिवसामध्ये सांगतो. ठीक आहे. सो त्यामुळे याला तुम्ही हलक्यात बिलकुलच घेऊ नका, की बाबा फ्री प्रोग्राम आहे तर काहीतरी सांगणार हा माणूस. तर असं बिलकुलच तुम्ही हलक्यात घेऊ नका. ओके. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. जर का तुम्हाला कॉन्फिडंट नाही आहे की तुम्ही हा 3 दिवसाचा प्रोग्राम अटेंड करू शकत नाही, असं जर तुम्हाला वाटते की बाबा 3 दिवस नाही करू शकणार, तर माझं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आत्ताच लीव्ह करा. आजचा पण 1-1.5 तास तुम्ही वेस्ट करू नका. डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू डू. एन्जॉय. नेटफ्लिक्स बघा, टीव्ही बघा, एन्जॉय करा, काही पण करा. इफ यू आर नॉट कमिटेड टू अटेंड फॉर नेक्स्ट 3 डेज. पुढची गोष्ट आहे, कारण की एखादी गोष्ट तोपर्यंत सुरुवात नाही करायची जोपर्यंत आपण ते संपवू शकत नाही. राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक अँड चॅट बॉक्स. जे तुमच्याकडे Q&A आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. ऍट द एंड ऑफ द सेशन मी जेवढे प्रश्न असतील सर्वांचे उत्तर देऊन नंतरच सेशन बंद करेल. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. बरेच लोक येतात, सर ऍड शिकवा, ऍड शिकवा, ऍड शिकवा, ऍड शिकवा, ऍड शिकवा. माझं म्हणणं आहे 3 दिवसाचा प्रोग्राम आहे, स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. ठीक आहे. त्यामुळे लक्ष देऊन प्रोग्राम करा. आणि एक गुड न्यूज मी तुम्हाला सांगतो की एक ऍड, 6 ऍड आहेत टोटल फेसबुकच्या. 6 ऍड, 6 मधली एक ऍड मी तुम्हाला 100% शिकवणार आहे. प्रत्येक वेळेस शिकवतो, यावेळेस पण शिकवणार आहे. ठीक आहे. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. तुम्ही जर का एक्सपर्ट असाल, डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवत असाल, खूप सारं नॉलेज असेल तुमच्याकडे, सो मित्र आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, हा क्लास तुमच्यासाठी नाही आहे. हा क्लास फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांची इच्छा आहे की आता मला फेसबुक ऍड, मार्केटिंग, सेल्स हे शिकायचं आहे आणि मी अगदी बिगिनर पासून शिकायला तयार आहे. त्या लोकांसाठी हा क्लास आहे. ओके. ठीक आहे. सो आधीच मी सर्व गोष्टी क्लिअर करून देतो, कारण नंतर डाऊट नाही पाहिजे. आणि हे सर्व रेकॉर्डिंगवर आहे. ओके. सो डोंट वरी. म्हणजे उद्या कोणी हे नाही म्हणू शकत की बाबा हे तुम्ही सांगितलं नाही. हु इज दिस प्रोग्राम फॉर. हा प्रोग्राम आहे कुणासाठी? हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे ज्यांना डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज घ्यायचं आहे. त्यांच्यासाठी आहे ज्यांना फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड शिकायचं आहे. त्यांच्यासाठी आहे ज्यांना ग्रो करायचा आहे त्यांचा बिझनेस. जर का तुमचा कुठलाही बिझनेस असेल तो तुम्हाला ग्रो करायचा असेल, त्यांच्यासाठी आहे. ज्यांना मार्केटिंगचा एक्सपेन्स सेव्ह करायचा. आज मार्केटिंगचा एक्सपेन्स जवळजवळ मिनिमम 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाला होतो. ओके. जर का काही लोक 5 लाखही करत असतील, सो तो जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल त्याच्यासाठी आहे हा प्रोग्राम. ज्या लोकांचे स्वप्न मोठे आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. कारण कधीतरी मी पण असेच काहीतरी प्रोग्राम अटेंड करत होतो आणि आज मी असे प्रोग्राम घेऊन लाखो लोकांचं आयुष्य बदलत आहे. सो स्वप्न जर मोठं असेल त्या लोकांसाठी नक्कीच हा प्रोग्राम आहे. सुरुवात नक्कीच छोटी असू शकते कदाचित, पण व्हिजन आणि स्वप्न हे मोठं असलं पाहिजे. हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे जे इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत लर्निंगवर. तुम्हाला जर का आठवत असेल तर जेव्हा मी ऍडव्हर्टाइजमेंट लावली होती त्याच्यामध्ये पण मी लिहिलं होतं की तुम्ही ₹500 पर डे खर्च करू शकता का फेसबुकवर, तरच तुमच्याकडे हा प्रोग्राम आहे. कारण की जर का तुम्ही अशा लोकांमध्ये असाल की बाबा आय एम नॉट एबल टू इन्व्हेस्ट, और मी इन्व्हेस्ट करण्याची मानसिकता नाही आहे माझी, सो इट इज डिफिकल्ट टू ग्रो. ठीक आहे. नसले तरी ऍडजस्ट करता आले पाहिजे पैसे, नसल्या तरी गोष्टी ऍडजस्ट करता आल्या पाहिजे. तर त्या लोकांसाठी हा प्रोग्राम नक्कीच आहे. हु इज रेडी टू टेक एफर्ट्स. फक्त पैसे देऊन चालणार नाही, एफर्ट्स घ्यायला जो तयार आहे. बिकॉज इट इज नॉट अ शॉर्ट टर्म गेम. कोणता शॉर्ट टर्म गेम किंवा कोणतेच शॉर्ट टर्म प्रोग्राम माझ्याकडे नाहीच आहे. मला शिकवताच येत नाही शॉर्टकट. मला लॉंग कट, मी कधीच 90 मिनिटाचा आणि 1 तासाचा 2 तासाचा प्रोग्राम घेतच नाही. मला जमतच नाही ते. ठीक आहे. सो हा प्रोग्राम त्यांच्यासाठी जे एफर्ट्स घ्यायला तयार आहेत. हु इज नॉट फाइंडिंग शॉर्टकट. 1 दिन में कर दो सर, 2 दिन में कर दो सर, 1 महीने में बॉडी बना दो, 2 महीने में वेट कम कर दो, त्यांच्यासाठी बिलकुलच नाही आहे हा प्रोग्राम. ठीक आहे. म्हणजे असे जे लोक असतात की बाबा त्यांच्यासाठी हा प्रोग्राम बिलकुलच नाही आहे. सो आय हॅव क्लिअर ईच अँड एव्हरीथिंग. माझी भाषा मधात मराठी इंग्लिश अशी होत राहील. सो आय हॅव क्लिअर ईच अँड एव्हरीथिंग. इफ यू आर नॉट फिटिंग इन दिस क्रायटेरिया, दिस क्लास इज नॉट फॉर यू. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. ओके. आता जे लोक आहेत मी असे ॲझ्युम करतो की ते लोक खरोखर या गोष्टींना, त्या गोष्टी त्यांना पाहिजे आहेत म्हणून ते लोक इथे आहेत. माझं मिशन आहे की 10,000 लोकांना मला येणाऱ्या 3 वर्षामध्ये
10,000 लोकांना फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड शिकवायचं आहे आणि त्यांना त्यांचे पैसे कमवण्यासाठी, त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी तयार करायचं आहे. दिस इज व्हॉट इज माय मिशन. ओके. आणि त्या मिशनवर मी जानेवारी 2024 पासून काम चालू केलेलं आहे. ही जवळजवळ आता जी बॅच मी घेतोय, ही जवळजवळ 6वी ते 7वी बॅच आहे. ओके. सो तुम्ही माझ्यासोबत जुळा अथवा नका जुळू, मी माझं काम करत राहणार आहे. बेस्ट आहे की तुम्ही जर का जुळले तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. ओके. नाव लेट्स स्टार्ट विथ द टुडेज प्रोग्राम. नॉलेज नॉट युज्ड इज गार्बेज. असं जगातले जे महान ट्रेनर आहेत त्यांचं नाव आहे टोनी रॉबिन्स. ते असं म्हणतात की नॉलेज जर का तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जर का ते वापरत नसाल तर ते कम्प्लिटली गार्बेज आहे, ते कचरा आहे, ते काहीच कामाचं नाही ते. ओके. जर का तुमच्याकडे नॉलेज आहे, जर का ते तुमच्या किंवा इतर कोणाच्या कामात जर येत नसेल तर त्या नॉलेजचा काही एक उपयोग नाही आहे. आणि हे माझ्याकडे जे नॉलेज आहे मला ते तुमच्यापर्यंत न्यायचं आहे, मला अधिकाधिक लोकांपर्यंत न्यायचं आहे. That's why we are doing these free programs. Okay. Be here with 80% mindset and 20% skill. कुठलीही गोष्ट आयुष्यात अचीव करण्यासाठी खूप साऱ्या स्किल्स असायची गरज नाही, लक्षात ठेवा. फक्त एक राईट माइंडसेट तुमच्याकडे असला पाहिजे. बिकॉज अचिव्हिंग बिग रिझल्ट इन युअर लाईफ यू नीड माइंडसेट टू वर्क हार्ड, पुट एफर्ट्स एव्हरी सिंगल डे, रेडी टू लर्न एव्हरी डे अँड रेडी टू सरेंडर टू युअर मेंटर. बरेच वेळा बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात, बट दे आर नॉट रेडी टू लिव्ह देअर इगो, की मुझे आता है, मुझे पता है. तो इगो सोडावा लागेल, कुठेतरी ऐकावं लागेल. अँड दॅट्स हाऊ यू कॅन लर्न थिंग्स. ओके. आय होप इट इज क्लिअर. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. Please type yes no in the chat box. What we will be learning in 3 days, to be very clear, very crystal clear, सर्व क्लिअर करतोय मी तुम्हाला की आपण या पुढच्या 3 दिवसात काय शिकणार आहोत. बेसिक्स ऑफ फेसबुक ऍड अँड इंस्टाग्राम ऍड. बेसिक नाही म्हणत आहे मी, बेसिक्स म्हणत आहे. ओके. काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात ते आपण शिकणार आहोत. बिझनेस मॅनेजर सेटिंग आणि ऑडियन्स कसा निवडायचा ते आपण शिकणार आहोत. ओके. ऍडव्हान्स स्ट्रॅटजीज अँड अनालिटिक्स आपण तिसऱ्या दिवशी शिकणार आहोत. एआयचा वापर कसा करतात, ऍड कशी बनवतात, ऍड कॉपी कशी लिहितात, इमेज कशी बनवतात, व्हिडिओ कसा बनवतात, इच अँड एव्हरीथिंग. यू कांट बिलीव्ह. तुम्हाला विश्वास होणार नाही की 3-4.5 तासात हे कसं काय शिकलं जाईल. दररोज 1.5 तास आपण शिकणार आहोत. पण हे शिकवेल मी तुम्हाला सगळं, काळजी करू नका. फक्त तुमचं एवढंच काम आहे की जे होमवर्क दिलं ते तुम्ही केलं पाहिजे. अगदी 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 100%. वेदर यू जॉईन माय नेक्स्ट कोर्स ऑर नॉट, दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. पण हे 3 दिवस इमानदारीने जो व्यक्ती देईल त्याला 100% फायदा होईल. आय गॅरंटी यू. ओके. चलो आगे बढे. थँक्यू सो मच. लेट्स सेट सम एक्सपेक्टेशन. काही लोकांचे एक्सपेक्टेशन असतात की मी मास्टर होऊन जाईल 3 दिवसात. सो गाईज दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. ओके. 3 दिवसात मी तुम्हाला मास्टर नाही करू शकत, हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. सो दिस इज द फाउंडेशन. हा 3 दिवसाचा जो कोर्स आहे हा फाउंडेशन कोर्स आहे, जिथे तुम्ही तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल, की तुम्हाला 0 माहिती आहे आज, तिथून तुम्ही काहीतरी 10-20% 30% याल. ओके. तर त्या फाउंडेशन कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवले पाहिजे या 3 दिवसामध्ये. पहिले एक्सपेक्टेशन बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट फेसबुक ऍड्स, डूज अँड डोंट्स. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे तुम्हाला नक्कीच समजून जाईल. फिनिशिंग युअर 40% वर्क. जर का फेसबुक ऍड करायला 100% काम करायची गरज असेल तर त्यामधलं 40% काम तुमचं या 3 दिवसामध्ये रेडी होऊन जाणार आहे. गेटिंग रेडी टू रन युअर फर्स्ट ऍड. तुमची फर्स्ट ऍड तुम्ही रन करू शकाल एवढे तुम्ही तयार 100% होणार आहे या 3 दिवसामध्ये. डीप नॉलेज अबाउट फनल्स. फनल्स काय असतात, एका एका अननोन कस्टमरला ग्राहकामध्ये कसं बदलल्या जाते, एका अननोन व्यक्तीला तुम्ही एखादं प्रॉडक्ट कसं सेल करू शकता, ह्या सर्व स्ट्रॅटेजीज तुम्ही 3 दिवसात शिकणार आहात. मेकिंग शुअर यू फाइंड युअर ऑडियन्स. तुम्हाला तुमचा योग्य ऑडियन्स कसा मिळेल, असा ऑडियन्स की ज्याला तुमच्या प्रॉडक्टची गरज आहे आणि तो तुमचं प्रॉडक्ट घेईल, असा ऑडियन्स पर्यंत तुम्ही कसं पोहोचाल हे तुम्हाला 100% 3 दिवसात हे तुम्ही शिकणार आहात. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता गरज असेल तर. ठीक आहे. पुढे जायचं. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. व्हेरी गुड. फ्यू पीपल आर व्हेरी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स, फ्यू पीपल नॉट. नो प्रॉब्लेम. सो बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स, बिकॉज तुमच्या आणि माझ्यामध्ये एकच माध्यम आहे बोलायचं, ते म्हणजे चॅट बॉक्स. थँक्यू सो मच. चलो आगे बढे. नाउ वाय टू लर्न फेसबुक ऍड. फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड आपण का शिकलं पाहिजे हे पहिले डोक्यामध्ये क्लिअर करून टाका, म्हणजे पुढचे डाऊट नाही राहतील. नंबर 1, टू सेव्ह मंथली सर्व्हिस फीज ऑफ ऍड एजन्सी. आज जर का तुम्ही तुमच्या बिझनेसला कुठेही प्रमोट करायचं म्हटलं, कुठल्याही व्यक्ती थ्रू प्रमोट करायचं म्हटलं, तर ऍड एजन्सी जवळ जर का तुम्ही गेले तर तुम्हाला फीस द्यावी लागते. हे तुम्हालाही माहित आहे. ते काही पण असेल, 5,000, 10,000, 15,000, 20,000 महिन्याला तुम्हाला फीस द्यावं लागते. ती फीस जर तुम्हाला वाचवायची असेल तर तुम्ही स्वतः फेसबुक ऍड शिकलं पाहिजे. नंबर 1.
टू अंडरस्टँड दिस गेम बेटर. नेमकं फेसबुक ऍडनी काय होते, नेमकं इंस्टाग्रामवरून लोक कसे येतात, हा गेम चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्ही स्वतः फेसबुक ऍड शिकलं पाहिजे. नंबर 3, टू इन्क्रीज युअर रेव्हेन्यू. तुमचे रेव्हेन्यू वाढवण्यासाठी अल्टिमेटली जर का तुमचा ऍड एजन्सीचा खर्च कमी झाला तर तुमचे रेव्हेन्यू 100% वाढणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, टू गेट मोर कस्टमर्स. याचं मी एक चांगलं एक्झाम्पल तुम्हाला पुढच्या काही स्लाइडमध्ये देतो. तुम्ही ऍड एजन्सीकडून जेव्हा ऍड लावता तेव्हा तुम्हाला माहित नसते की कस्टमर कुठून येत आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतः ऍड लावता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअरिटी असते की तुमचा कस्टमर कुठून आणि कसा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अँड नंबर 5, सेव्ह मिनिमम म्हणताय, मी मिनिमम म्हणत आहे. ओके, मिनिमम वर्षाला 1,80,000 रुपये जर वाचवायचे असतील मिनिमम, तर तुम्ही फेसबुक ऍड आणि इंस्टाग्राम ऍड शिकलं पाहिजे. हे 5 रिझन आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड का शिकावं मी त्याच्यासाठी. पुढचा मुद्दा आहे ऍड एजन्सीचं एक एक्झाम्पल दिलाय मी, की जर का तुम्ही मंथली समजा एका ऍड एजन्सीला 15,000 रुपये फीस देतात, 15 ते 50,000 पर्यंत काही काही लोक 2 लाखही चार्ज करतात. ठीक आहे, पण 15,000 मिनिमम पकडू आपण. मंथली जर का तुम्ही एका ऍड एजन्सीला 15,000 रुपये देता, 12 महिने जर का तुम्ही असे पैसे देता, तर 1,80,000 रुपये तुम्ही ऍड एजन्सीला देता, हे लक्षात घ्या. पहिले हे क्लिअर करणं फार गरजेचं आहे आजच्या दिवशी, पहिल्या दिवशी, की तुम्हाला ऍड का शिकायची आहे. ओके, हे क्लिअर. कारण की मी काही लोकांचे उत्तरं बघितले. काही लोक म्हणे की क्लास फ्री आहे म्हणून मी अटेंड करतो. काही लोक म्हणतात की मला शिकायला आवडते म्हणून मी करतो. काही लोकांचे उत्तरं चांगले होते की मला पैसे कमवायचे आहे, मला बिझनेस वाढवायचा आहे. ओके, सो टाइमपास म्हणून जर का तुम्ही क्लास करता, नो प्रॉब्लेम, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. मला काय 200 लोकांसमोरही बोलायचं आहे आणि 500 लोकांसमोरही बोलायचं आहे. पण काहीतरी शिकले तर फार जास्त फायदा होईल. आता 1,80,000 रुपये एका वर्षाचे, याचं जर गुन्हेला 5 वर्ष जरी का तुम्ही जर का स्वतः ऍड लावली स्वतःची, तर कमीत कमी 9 लाख रुपयाचा फायदा कराल तुम्ही स्वतःचाही, लक्षात घ्या. सो 9 लाख रुपये वाचवणारा हा प्रोग्राम आहे. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स. 9 लाख कदाचित हा प्रोग्राम तुमचे वाचवू शकतो. ओके, ठीक आहे. नाव लेट्स गो अहेड. तुमच्याच सारखेच मिस्टर सुदीन यांचा फोटो आता इथं दिसत नाहीये. मिस्टर सुदीन म्हणून यांनी लास्ट बॅचला जॉईन केला आमच्या. त्यांनी 700 लीड जनरेट केल्या पहिल्या वीक मध्ये. बघा मी काय म्हणतो, हॅलो. पहिल्याच आठवड्यामध्ये 700 लीड जनरेट केल्या आणि त्याच्यामधले 2 क्लायंट त्यांनी क्लोज केले. ओके, त्या 2 क्लायंटनी त्यांना 1 लाख रुपये मिळवून दिले. मी त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही ऍड स्पेंड किती केला, तर ते मला बोलले की सर मी 6,000 रुपये ऍड स्पेंड केला. यांचा फोटो आज इथे दिसत नाहीये, पण जर उद्या आला तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो ही हॅज जनरेटेड 700 लीड. म्हणजे 700 लीड म्हणजे काय, 700. तुम्हाला समजेल हे आता हळूहळू 1-2 दिवसामध्ये की लीड कशाला म्हणतात, काय म्हणतात हे समजेल. काही लोकांना माहित असेल ऑलरेडी. लीड म्हणजे 700 लोक, कस्टमरचे नाव, नंबर, ईमेल आयडी त्यांच्याकडे आले आणि त्यामधले 2 क्लायंट क्लोज केले त्यांनी. आणि ते मला बोलले की सर मी अजूनही क्लोज करणार आहे. दिस इज व्हॉट इज द रिझल्ट वी प्रोड्यूस. आणि हे किती दिवसात झालं, कोर्स जॉईन केल्यानंतर एका आठवड्यामध्ये. ओके, सो डोंट वरी, यू कॅन ऑल्सो डू इट. ओके, असे माझ्याकडे 100 पेक्षा जास्त उदाहरण आहेत. ठीक आहे, लेट्स फोकस. रिसर्च काय म्हणतो, 2024चा रिसर्च काय म्हणतो, की 8 मिलियन असे लोक आहेत की जे फेसबुक ऍड लावतात. 8 मिलियनचा अर्थ होतो 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 80 लाख लोक असे आहेत या जगामध्ये, जगामध्ये म्हणतो मी, की जे फेसबुक ऍडचा वापर करतात. ठीक आहे. मग आता मुद्दा हे आहे की हे लोक जर फेसबुक ऍडचा वापर करतात तर काहीतरी तर फायदा होत असेल म्हणून करत असतील. तुमच्या समोर एक व्यक्ती बसलेला आहे जो तुमच्याशी बोलत आहे मागच्या काही मिनिटांपासून. तो सुद्धा फेसबुक ऍडचाच वापर करतो. आज तुम्ही त्याच्या समोर येऊन बसले, माझ्या समोर आज तुम्ही येऊन बसले, हे तुम्ही पण फेसबुक ऍडच्या माध्यमातूनच आलेले आहात. येस नो इन द चॅट बॉक्स. बरोबर आहे की नाही? ओके, सो इट इज अ हाय टाइम. इट इज अ हाय टाइम. हा सगळ्यात चांगला वेळ आहे जेव्हा तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता किंवा त्यांच्यापर्यंत तुमची सर्व्हिस घेऊन जाऊ शकता. ओके, पुढे जाण्याआधी एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर्वांना. तो प्रश्न हा आहे की तुम्ही बिझनेस ओनर आहात का? असाल तर फक्त येस टाईप करायचं. आणि तुमचा बिझनेस काय आहे ते जर टाईप केलं तुम्ही चॅटबॉक्समध्ये तर खूपच बरं होईल. प्लीज टाईप इन द चॅटबॉक्स, आर यू अ बिझनेस ओनर? आन्सर इज येस असेल तर येस टाईप करा. आणि तुमचा बिझनेस काय आहे ते जर तुम्ही टाईप केलं तर मला अजून थोडंसं क्लॅरिटी येईल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, बरेच लोक टाईप करताय बिझनेस. इव्हेंट डेकोरेशन इन्स्टिट्यूट, रिअल इस्टेट. खूप फास्ट फास्ट जात आहे.
मार्केटिंग कंपनी, कोचिंग क्लासेस, वेलनेस कोच. ओके, ठीक आहे. ठीक आहे. ओके, मी सर्वांना सांगणार आहे. डोंट वरी. रिअल इस्टेट, कुक्कुटपालन. ओके, हॉस्पिटल इक्विपमेंट. व्हेरी गुड. फॅशन डिझायनिंग, कॉर्पोरेट सॉल्युशन्स. ठीक आहे. आय होप. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय होप तुमच्या सर्वांकडे 1 तास आहे, 10:30 पर्यंत. ओके, आहे ना सर्वांकडे? सो डोकं शांत करून बसा आणि शांत करून ऐका. ओके, ठीक आहे. घाई करणार नाही मी कुठल्याही प्रकारची. तुम्ही पण घाई करू नका, मला असं वाटते. हेल्थ अँड वेलनेस, मोरिंगा पावडर मॅन्युफॅक्चरर. व्हेरी गुड. ओके, इव्हेंट डेकोरेशन. ठीक है, ओके, थँक्यू सो मच. चलो आगे बढ़े. चलो, सो तुम्ही प्रत्येक जण बिझनेसमध्ये आहेत. बरेच लोक बिझनेसमध्ये, काही लोक स्टुडंटही असतात. काही लोकांना याच्यासाठी फेसबुक ऍड शिकायचं असेल की मला पुढे शिकवायचं आहे. ओके, तुम्हाला जर माझ्यासारखं शिकवायचं असेल, कोच व्हायचं असेल, तर त्यासाठी पण मी मदत करतो. डोंट वरी. तुम्हाला जर फेसबुक ऍड शिकवून पैसे कमवायचे असेल, त्याच्यासाठी पण मी हेल्प करतो. डोंट वरी. तुम्हाला जर स्वतःची एजन्सी चालू करायची असेल, तर त्याच्यासाठी पण मी गायडन्स करतो. ठीक आहे, डोंट वरी. सो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार आहे. सो हाऊ मेनी ऑफ यू फील that you also need a Facebook and Instagram ad for your business? Type me in the chat box. किती लोकांना असं वाटते की माझ्या बिझनेससाठी सुद्धा मी फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडचा जर का वापर केला तर आजच्या पेक्षा जास्त प्रॉफिट मी करू शकतो, असं वाटते मला? टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. ठीक आहे, थँक्यू सो मच. वेलनेस कोच ज्यांनी ज्यांनी टाईप केलेला आहे, मी अशी आशा करतो की सर्व लोक हर्ब लाईफ सोबत कुठेतरी जुळलेले असतील, असं मी आशा करतो. आणि हर्ब लाईफचे जवळजवळ 300-350 लोकांना मी आतापर्यंत शिकवलेलं आहे. ओके, सो डोंट वरी. 3 बिग मिस्टेक वी डू. आपण कोणत्या अशा चुका करतो फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड्सची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण कोणत्या अशा चुका करतो? एक अशी चूक जे मी इथे लिहिली नाही ते मी आधी सांगतो. पहिली गोष्ट, बऱ्याचदा आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बूस्ट पोस्ट असं ऑप्शन येते, बूस्ट, आणि आपण ते बूस्ट करतो आणि आपल्याला वाटते की याने हे जास्त लोकांपर्यंत जाईल आणि याच्यातून आपल्याला लीड मिळतील. सर्वात मोठं मिथ आहे, मिथ, हे डोक्यातून काढून टाका. लोकांपर्यंत जाते ती ऍड, पण त्याच्यामधून तुम्हाला लीड मिळणार नाही. ती फक्तच पैसे खर्च करेल तुमचे, कारण फेसबुकला तुमच्याकडून पैसे घ्यायचे आहेत. ओके, सो तो बूस्टिंग करायला लावेल तुम्हाला, तिथून तुम्हाला फायदा काय होणार? हे अशी मिस्टेक आहे जी मी याच्यामध्ये लिहिली नाही, पण मी तुम्हाला आज सांगितली आहे. ठीक आहे, तर हे बूस्टिंग पोस्टिंग बंद करा, सगळ्यात पहिली गोष्ट. नंबर 1 मिस्टेक आपण करतो की आपण युट्यूबवर व्हिडिओ बघतो आणि त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला फेसबुक ऍड जमेल. आणि काही लोक ते शिकतात काही पर्सेंटेज, पण 100% ते जमत नाही. आणि त्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का? बऱ्याचदा त्यांचा लॉस होतो, पैसे जातात पण लीड्स येत नाही. किती लोकांसोबत झालेलं आहे? किंवा अकाउंट बॅन होऊन जाते, अकाउंट बंद होऊन जाते, किंवा लीड्स येतात, पैसे पण जातात, पण पण कन्व्हर्जन होत नाही, म्हणजे सेल्स नाही होत. लीड्स तर येतात पण नॉट इंटरेस्टेड, किंवा अशी लोक येतात की जे त्यांचं प्रॉडक्ट घेत नाहीत किंवा काहीतरी कारणाने टाळून टाकतात. सो दिस इज व्हॉट इज द फर्स्ट मिस्टेक. हे असं का होते याचं उत्तर देतो मी. याचं कारण आहे की युट्यूबवर 100, 200, 500, 1000 व्हिडिओ असतील आणि ते 1000 व्हिडिओमध्ये हे नाही सांगितलं की स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे. पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय, तिसरी स्टेप काय, चौथी स्टेप काय. त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला कधी कधी 5वी स्टेप दिसते, कधी कधी 4थी स्टेप दिसते आणि तुम्ही कन्फ्युज होता. आणि मग कुठला तरी दुसराच व्हिडिओ तुमच्या समोर येतो आणि मग तुम्ही ते पाहायला लागता आणि तो पहिला व्हिडिओ सोडून देता. याच्यामध्ये टाइमपास फार होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी गोष्ट तुम्ही 15 दिवसात शिकू शकता त्या गोष्टीला 15 महिने सुद्धा होतात तरीही ती गोष्ट शिकल्या जात नाही. का माहितीये का? फक्त आपण 2, 4, 5, 10,000 रुपये वाचवायचा प्रयत्न करतो. दॅट्स ऑल. आता मी हे एवढं क्लिअरली का बोलू शकतो? कारण मी पण त्या जर्नीतून गेलेलो आहे. पण जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की बाबा ये रॉंग वे है, ये गलत रास्ता है, तेव्हा मी तो सोडून दिलं. म्हणून माझं म्हणणं आहे की एखाद्या कोचकडे जाऊन शिकलं तर जास्त बेटर आहे. युट्यूब व्हिडिओ पाहून परफेक्शन कधीच येणार नाही. नंबर 2, आपण काय करतो? टेस्ट अँड ट्रायल करतो. दुसरी मिस्टेक, टेस्ट अँड ट्राय. अरे लावून तर बघू, अरे करून तर बघू, आपल्यालाही जमेल. आपण ते फ्री क्लास तर अटेंड केला होता, त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं चल करून बघू, चल मीच करून बघतो, कशाला पैसे द्यायचे, तेवढे पैसे मी इकडे लावतो, असं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. आता याने काय होते? याने पण बऱ्याचदा लीड्स येतात तुम्हाला, पण लॉस जास्त होईल तुमचा. तुम्हाला माहितीही नाही पडणार की कधी 500 500 500 करून तुम्ही 10,000 रुपये घालवून टाकले, पण तुमच्या हातात रिझल्ट काहीच नाही येणार. दॅट इज अ सेकंड मिस्टेक वी डू. अँड द थर्ड मिस्टेक जे आपण करतो, वी नेव्हर आस्क फॉर एक्सपर्ट हेल्प. आपल्याला असं वाटतं एक्सपर्ट जवळ गेलो तर तो पैसे मागेल, पैसे मागेल तर ते पैसे आपल्याला द्यायचे नाही.
फीज आपल्याला द्यायची नाही. बरेच लोक आजही मला फोन करून, मेसेज करून, टीमला फोन करून असे म्हणतात की 3 दिवसानंतर पैसे मागणार का तुम्ही, मग पेड कोर्स असणार का मग तुमचा? तर मग मी आताच जॉईन करत नाही. मी म्हणतो बाबा 3 दिवसानंतरचा नंतर विचार कर ना. तू 3 दिवस तर आधी अटेंड कर, 3 दिवस तर आधी बघ काय आहे. बरोबर आहे की नाही? येस ना, किती लोक ऍग्री करतात? 3 दिवस तर अभी देख लो पहिले. मी माझ्या ऍड मध्ये पण लिहिलेलं आहे. काय? पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. ऍड मध्ये लिहिलेलं आहे मी हे स्पष्ट. पहले देख तो लो, सही है कि नहीं बंदा, है की नाही? नाही लगा सही तो किसी ने पकडा है की आपको? मी तर, मला तर माहिती नाही तुम्ही कशी दिसता. मला तर दिसत पण नाही तुम्ही, तुम्हाला तरी मी दिसतो. सो इट इज नॉट अ प्रेशराइज गेम. सो आस्क फॉर हेल्प. ऍटलीस्ट तुम्हाला विचारायला काय प्रॉब्लेम आहे की पूछ लो यार, सामने वाला बताएगा नहीं बताएगा. ठीक आहे. ओके. सो ह्या 3 मिस्टेक आपण करत असतो आणि त्यामुळे आपण लवकरात लवकर यश मिळवू शकत नाही. याच्यामध्ये आपला होतो टाइमपास. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे समजायचं आहे की किती लोक असे आहेत की जे भारतामध्ये, भारताची गोष्ट करत आहे मी फक्त, भारतामध्ये असे किती लोक आहेत की जे फोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करतात. आता तर आपल्याला फेसबुक ऍड शिकायचं आहे. आपण आता एक्सपर्ट कडे आलो. आपण आता 3 दिवस इकडे बसणार आहे. पण आता आपल्याला हे माहित पाहिजे की किती लोक असे आहेत, खरंच फेसबुक ऍड आणि इंस्टाग्राम ऍडचं पोटेन्शियल आहे का? तुम्ही म्हणता बाबा ऍड लावा, तुम्ही म्हणता ऍड शिका, पण हे ऍड शिकून आम्हाला खरंच फायदा होणार आहे का? तर किती लोक असे आहेत की जे इंडियामध्ये इंटरनेट, फोन आणि सोशल मीडियाचा वापर करतात? तर मी हा डेटा जेव्हा फेसबुकला, गुगलला विचारला, तेव्हा गुगलने मला सांगितलं, हा माझा डेटा नाही आहे, गुगलला विचारलं मी, तुम्ही पण सर्च करू शकता. 46 करोड लोक आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये जे फोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करतात. आणि महाराष्ट्राची पॉप्युलेशन आहे 12 करोड. आज मी मराठीमध्ये क्लास घेतो, तरीही माझ्या क्लासला दरवेळेस 300, 400, 350, कधी 450, कधी 500 लोक असतात. ओके. सो दरवेळेस प्रत्येक आठवड्याला क्लास घेतो मी. सो यू कॅन इमॅजिन की महाराष्ट्रामध्ये 12 करोड पॉप्युलेशन आहे. तुम्ही जर का हा विचार केला की माझी सर्व्हिस मी फक्त फक्त महाराष्ट्रात देईल, मराठी लोकांना देईल किंवा मराठी बोलणाऱ्या लोकांपर्यंत घेऊन जाईल, तरीही तुमच्याकडे पुढचे 10 वर्ष पुरेल एवढं मार्केट आहे. किती लोकांना हे समजतंय? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आणि आपण म्हणतो कस्टमर नाही आहे मार्केटमध्ये. ऍक्च्युली मला असं वाटते वी आर नॉट एबल टू फाइंड राईट कस्टमर. काय म्हणता? येस नो इन द चॅट बॉक्स. मी नेहमी एक उदाहरण देतो, ते ऍक्च्युली मी तिसऱ्या दिवशी देत असतो, पण मी आजच सांगतो की गंजे को कंगी बेचने की कोशिश करेंगे ना, तो कंगी कभी नहीं बिकेगी. येस नो. एखादा व्यक्ती टकला आहे, ज्याच्या डोक्यावर केसच नाही आहे, आणि त्याला तुम्ही म्हणाल की बाबा कंगवा विकत घे, तो कधी आयुष्यात कंगवा विकत घेणार नाही. बट वही अगर सही इंसान को अगर आप बेचोगे तो शायद वो ले लेगा. येस नो इन द चॅट बॉक्स. राईट. ओके. नाव पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगतो की बरेच लोकांनी हवा करून ठेवलेली आहे मार्केटमध्ये. डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग करा, हे होईल, डिजिटल मार्केटिंग करा, ते होईल. पण डिजिटल मार्केटिंग काय, ह्याच्यातलं बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टीची क्लॅरिटी नाही आहे. आणि आपल्यासारखे जे लोक असतात की बाबा जे बिगिनिंग लेवलमध्ये आहेत, बिगिनर लेवलमध्ये आहेत, नवीन नवीन गोष्टी बघत आहे, त्यांना तर काही समजत नाही. म्हणून मी ही व्याख्या अगदी माझ्या भाषेत सोपी करून सांगितलेली आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, हा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला याच्यानंतर, आजच्या नंतर, तर तुमच्याकडे एकदम सटीक उत्तर असेल. आणि ते सटीक उत्तर काय आहे ते तुमच्या समोर आहे. बघा काय डिजिटल मार्केटिंगची माझी डिफिनेशन अशी आहे, माझी व्याख्या अशी आहे: प्रमोटिंग युअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू डिजिटल वे. तुमच्याकडे असलेलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जर का तुम्ही डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जात असाल, तर त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. बस सिंपल. मग तिथे तुम्ही फेसबुक ऍड वापरता, इंस्टाग्राम ऍड वापरता, युट्यूब ऍड वापरता, गुगल ऍड वापरता, डझंट मॅटर. माझं फक्त एकच म्हणणं आहे. काय? माझ्याकडे कस्टमर आला पाहिजे, त्याने मला पैसे दिले पाहिजे. येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना ही सोपी आणि सरळ भाषा समजत आहे माझी? टाइप येस इन द चॅट बॉक्स. सही है की नाही? ज्यादा दिमाग नहीं लगाना हमें, है ना. काय होते, कसं होते, कुठून होते, माझं एकच उद्देश आहे: माझ्याकडे कस्टमर आला पाहिजे, त्याने मला पैसे दिले पाहिजे. मी फेसबुक ऍडवर जर का 10,000 खर्च करेल, मला ₹1,00,000 प्रॉफिट झालं पाहिजे. दॅट्स ऑल. काय म्हणता? इतकं सिंपल पाहिजे गेम, पाहिजे की नाही? हे बनवा, फनल बनवा, लँडिंग पेज करा, XYZ करा, काहीच गरज नसते त्या गोष्टीची. ओके. सो जस्ट गोईंग बिफोर, बिफोर गोईंग अहेड, सॉरी, जस्ट बिफोर गोईंग अहेड, आय जस्ट वॉन्ट टू शेअर माय जर्नी विथ यू. आता 9:30 वाजलेले आहे. डोंट वरी. तुमचा एक एक मिनिट मी खूप
इमानदारीने त्याचा मी पूर्ण द्यायचा प्रयत्न करेल. आता 9:30 वाजलेले आहे. पुढच्या 5च मिनिटामध्ये माझी जर्नी समजावून सांगतो. हे जर्नी सांगायचं कारण काय पहिले ते समजून घ्या. वाय आय एम टेलिंग यू दिस, वाय आय एम टेलिंग यू माय स्टोरी, द रिझन बिहाइंड दॅट. मला असं वाटतं की आता माझ्यासमोर जे काही 100-200 लोक बसलेले आहेत, ह्या लोकांमध्ये पण काही लोक असे असतील की जे स्ट्रगल करत असतील मे बी त्यांच्या लाईफमध्ये. ओके, मे बी दे आर फाइंडिंग सम वे. ते काहीतरी असा मार्ग शोधत असतील की ज्या मार्गातून त्यांचं लाईफ चांगलं झालं पाहिजे. तो मार्ग काही असू शकतो. तो फेसबुक ऍड असू शकतो, तो डिजिटल मार्केटिंग असू शकतो, तो काही असू शकतो. बट दे आर फाइंडिंग वे की यार भगवान इससे यहाँ से निकाल ले मेरे को और कुछ सही रास्ते पे लेके जा. असे काही लोक असतील. येस नो इन द चॅट बॉक्स असतील ना? राईट. तुम्ही टाईप नाही केलं तरी मला माहित आहे असतील असे काही लोक. राईट. अँड दॅट इज वाय यू आर हिअर. म्हणून तुम्ही या प्रोग्राम मध्ये बसले आहात माहित आहे का? कारण काहीतरी कनेक्शन आहे म्हणून तुम्ही इथे बसले आहात. तर त्यांच्यासाठी ही स्टोरी आहे माझी. त्यांच्यासाठी ही माझी जर्नी मी शेअर करतोय. फक्त 5 ते 7 मिनिटात मी शेअर करेल. ओके, हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी with this digital media, digital marketing, Facebook ad and everything. Okay, how I started, when I started. I started जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी जॉब करायचो. जॉब पासून कोच पर्यंतची माझी जर्नी आहे. म्हणून मी सांगतो की तुम्हाला जर का कोच बनायचं असेल, एखादा विषय शिकवायचा असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा मी हेल्प करतो. मी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोचेस बनवलेले आहेत मराठी भाषेमध्ये. आणि त्याच्यामध्ये जवळ-जवळ 80% लोक असे आहेत की जे महिन्याला लाख रुपये कमवतात ऑनलाईन. ओके, घराच्या बाहेर न जाता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळ-जवळ 40-45% फक्त लेडीज आहेत. ओके, सो दॅट्स व्हॉट अवर रिझल्ट. ओके, सो माझी जर्नी जी आहे ती जॉब पासून सुरू झाली, कोच पर्यंत जर्नी आहे. आज हे काही माझं इंट्रोडक्शन आहे छोटंसं, की माझं नाव सागर गारवे आहे. मी एक बिझनेस कोच, पब्लिशर आणि ऑथर आहे. माझं पब्लिशिंग हाऊस आहे पुण्यामध्ये. मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेली आहे. तिसरं पुस्तक मी आता लिहित आहे. आतापर्यंत 10 लाख लोकांना ट्रेन केलेलं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन. लहानपणापासून कुठंतरी असं छोटंसं एक हे होतं की बाबा एंटरप्रिन्युअरशिप मध्ये जायचं आहे. पण काय होतं ते काही माहित नव्हतं. एंटरप्रिन्युअरशिप काय असते काय नाही ते आता समजायला लागलं 3-4 वर्ष आधी. 28,000 सबस्क्रायबर युट्यूबला आहे, 26,000 फॉलोअर इंस्टाग्रामला आहेत. आतापर्यंत 100 लोकांना, 100+ लोकांना मी लखपती बनवलेला आहे डिजिटल कोचिंगच्या माध्यमातून. आणि तो प्रत्येक व्यक्ती महिन्याला लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमवतो. आतापर्यंत मी स्वतः 80 लाख रुपये खर्च केलेले आहे फेसबुक ऍड्सवर फक्त. त्यामुळे हे तर गोष्ट नक्की आहे की आय एम द राईट पर्सन हु कॅन टेल यू की फेसबुकमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ओके, कुठली गोष्ट तुम्हाला रिझल्ट देईल आणि कुठली गोष्ट देणार नाही, हे तर मी नक्की तुम्हाला सांगू शकतो. Amazon बेस्ट सेलिंग ऑथर आहे मी. 2 बुक जे आहे माझे ते बेस्ट सेलिंग झालेलं आहे. तिसरं बुक जे आहे माझं ते आता पाईपलाईन मध्ये आहे. त्याचं नाव आहे बिझनेस माइंडसेट. हे पुस्तक पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे. आणि हे 2 पुस्तकं आधी लॉन्च झालेले आहेत. त्यामुळे मी असा व्यक्ती आहे की मी तुम्हाला हे पण सांगू शकतो की पुस्तक कसं लिहायचं. ओके, आणि तिसऱ्या दिवशी याच विषयावर मी तुम्हाला एक गिफ्ट पण देणार आहे. डोंट वरी. ठीक आहे. सो हे 3 पुस्तकं मी लिहिलेले आहे. Amazonला जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, तिसरं यायचं आहे अजून. 2 पुस्तकं दिसतील तुम्हाला. हे कसं झालं? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, की हे कसं झालं? हा प्रश्न मला विचारतात सर्व लोकं. तर हे असं झालं. याची सुरुवात अशी झाली होती. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं माझी जर्नी, तेव्हा एक खोका, एक लॅपटॉप आणि एक प्लास्टिकची खुर्ची. नंतर ती खुर्ची लाकडाची झाली. नंतर तो खोका थोडासा चांगला झाला. नंतर मग थोडीशी अजून चांगलं झालं. पहिले 3-4 लोकच माझ्या मीटिंगमध्ये यायचे. नंतर 10-15 यायला लागले. नंतर 80, 70, 80 यायला लागले. नंतर 100 यायला लागले. नंतर 200 यायला लागले. फुटका मोबाईल घेऊन मी त्यांना कसं तरी शिकवायचा प्रयत्न करत होतो. ही जर्नी माझी चालू झाली 2020 मध्ये. आज 2024 चालू आहे. फार काही 10, 15, 20 वर्ष नाही झाले. आज 2024 चालू आहे. त्यानंतर एक टेबल घेतला. 25 चे 50 लोक झाले. थोडासा सेटअप. हे बघा, हे लाईट मी स्वतः घरी बनवले होते. ओके, दिस इज हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी. मला हे सांगायचं आहे की अशा प्रकारे ही जर्नी चालू झाली. नंतर थोडासा अजून सेटअप चांगला केला. अजून थोड्याशा गोष्टी घेतल्या. अजून कॅमेरा घेतला, माईक घेतला. सो मला हे सांगायचं आहे याच्या माध्यमातून की आज तुम्ही कुठेही असाल, फक्त छोट्या-छोट्या स्टेप घ्या लाईफमध्ये. छोट्या-छोट्या स्टेप. येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षात तुम्ही कुठल्या-कुठे निघून जाल लक्षात ठेवा. ओके. असेच 100-100 वेबिनार अटेंड नका करत बसू. असेच 100-100 सेशन अटेंड नका करत बसू. त्याने काही नाही होणार. ॲक्शन घ्या, ॲक्शन. जेव्हा ॲक्शन घ्याल ना तुम्ही, तेव्हा एक-एक स्टेप पुढे जाल. इज इट क्लिअर? ओके. त्यानंतर हा माझा 5वा सेटअप आहे आज, जिथं मी 3 लाखात 3.5 लाखाचा सेटअप लावून आता बसलो आहे. जिथं ह्या सर्व गोष्टी मी माझ्या घरी सेटअप केल्या. माझ्या एका रूममध्ये सेटअप केल्या आणि तिथून माझं वर्क फ्रॉम होम ते ऑफिस तयार केलं मी आणि तिथून सगळं माझं काम चालते. ओके. सो धिस इज हाऊ आय एम डुइंग द वर्क. एक मिडल क्लास म्हणजे लोअर मिडल क्लास म्हणू शकता तुम्ही. अशा फॅमिलीतून आलेला मुलगा आज मोठ्या-मोठ्या सेलिब्रिटीजला
कोचिंग देतो. मोठे मोठे सेलिब्रिटीज माझे बुक्स वाचतात, तुम्ही बघू शकता. सुबोध भावे सर आहे, मुक्ता बर्वे मॅडम आहे, शरद केळकर सर आहे, अशा लोकांना भेटणं होते माझं त्यांना. ओके. गौर गोपालदास जी आहेत, जी की इंटरनॅशनल फिगर आहेत. दीपक बजाज सर नेटवर्क मार्केटिंग मध्ये किंग आहेत. ओके. हे मराठी किड्याचे होस्ट आहेत. ओके. आज चांगले चांगले सेलिब्रिटीज माझ्या प्रोग्रामला येतात. जर का तुम्ही हा प्रोग्राम जेव्हा चालू झाला तेव्हा जर का तुम्ही असाल इकडे, तुम्ही बघितलं असेल की माझ्या लास्ट प्रोग्राममध्ये तनाज इराणी मॅडम आल्या होत्या. राईट. ह्या भार्गवी चिरमुले मॅडम माझ्या त्याच्या आधीच्या प्रोग्राममध्ये आल्या होत्या. आणि आता जो अपकमिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये श्रुती मराठे मॅडम येणार आहेत. सो दिस इज हाऊ वी आर लिव्हिंग लाईफ राईट नाव. आणि याची सुरुवात कुठून झाली माहिती आहे? सांगतो कुठून झाली. 2018 मध्ये जो मुलगा बाईकने फिरत होता तो आज मर्सिडीज ई क्लास मध्ये फिरतोय. एवढं तरी मी केलंय या इंडस्ट्रीमधून. माझं म्हणणं आहे की बाबा खूप जास्त नाही केलं मी. मी काय अंबानी अडाणी एवढे पैसे नाही कमवले, पण ऍटलिस्ट एवढं मी करू शकलो. सर एवढं जर का मी करू शकतो तर हे कोणीही करू शकते असं मला वाटते. सिंपल आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. याच्यामध्ये फक्त काय लागेल? थोडीशी मेहनत, थोडीशी इन्व्हेस्टमेंट, थोडंसं डेडिकेशन. कधी विचार नव्हता केला की इंटरनॅशनल ट्रिप करेल मी, पण लास्ट इयर मी 8 दिवसाची दुबई ट्रिप केली आहे. आणि मे बी या वर्षी सुद्धा इयर एंडिंगला मी पुन्हा एक इंटरनॅशनल ट्रिप करणार आहे. बिकॉज ते मी माझ्या मिसेसला तसं एक प्रॉमिस केलं होतं. सो दिस इज हाऊ लाईफ इज चेंजिंग नाव. आणि आज मी कुठूनही काम करतो, कारण वर्क फ्रॉम एनिवेअर. माझं लॅपटॉप जर माझ्याकडे आहे, सो आय कॅन कंडक्ट मीटिंग फ्रॉम एनिवेअर, आय कॅन डू माय वर्क फ्रॉम एनिवेअर. दिस इज व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 4 इयर्स. 4 वर्ष आधी मी काहीतरी असा दिसायचो थोडाफार, आता मी असा दिसतो तुमच्या समोर आहे. सो दिस इज व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन. खूप जास्त वेळ नाही लागत या गोष्टीला. पण हे 4 वर्षाचं ट्रान्सफॉर्मेशन कदाचित मी तुम्हाला 6 महिन्यात, 4 महिन्यात देऊ शकतो. किती लोकांना घ्यायला आवडेल? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटेल की सर ही 4 वर्षाची जर्नी जर का तुम्ही आम्हाला शॉर्टकट करून दिली, 3, 4, 6 महिन्यात जर का सांगितली तर जास्त बेटर आहे. लवकर आम्हाला होईल. है ना. काही लोकांकडे एवढे पण पेशन्स नसतात बरं का. काही लोकांना तसं वाटतं एका तासात करून टाका. तसं तर काही होत नसते बाबा. म्हणजे मला तर माहित नाही तो रस्ता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि रिस्पेक्टफुली सांगतो मी, माझ्याकडे तसा रस्ता नाही आहे. पण हा रस्ता नक्कीच आहे की एक 3, 4 महिने जर का तुम्ही दिले, सो डेफिनेटली यू कॅन अचीव फ्यू थिंग्स इन युअर लाईफ. आणि जर का तुम्ही थोड़ा अचीव कर लिया आपने तो बस फिर बाकी का तो कर ही लोगे. येस और नो. राईट. ओके. येस और नो. राईट. ओके. थँक्यू सो मच फॉर टायपिंग, ज्याने ज्याने टाईप केलाय. दिस इज व्हॉट इज माय ट्रान्सफॉर्मेशन. ओके. नाव लेट्स जम्प इन टू द टॉपिक. मी तुम्हाला रिमाइंड करून देतो की 46 ते 47 करोड लोक असे आहेत भारतामध्ये जे सोशल मीडिया, मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करतात. म्हणजेच मला सांगा, ते लोक आपले कस्टमर होऊ शकतात का? येस नो इन द चॅट बॉक्स. आन्सर इज येस. आन्सर इज येस. दोज ऑल पीपल कॅन बिकम युअर कस्टमर. ओके. नाही काही तर महाराष्ट्रातले जे 12 करोड आहे ते तर होऊच शकतात. येस नो. त्यांच्यापर्यंत तर आपण जाऊ शकतो विथ द हेल्प ऑफ फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड. नाही 12 करोड, 6 करोड पर्यंत तर आपण नक्कीच जाऊ शकतो. आणि 6 करोड पर्यंत जायसाठी आपल्याला पुढचे 10 वर्ष आरामात लागून जातील. येस नो. मी दर महिन्याला 4 प्रोग्राम घेतो. मी काय बोललो तुम्हाला? दर महिन्याला 1200 ते 1500 लोकांना शिकवतो मी. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. 3-3 दिवस. ठीक आहे. दिस इज व्हॉट इज द दिस इज व्हॉट इज द रेशो ऑफ फेसबुक ऍड. आता फेसबुक ऍड मी करायची काय हे मला क्लिअर झालं. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल हे क्लिअर झालं. त्याचं मार्केट काय आहे हे क्लिअर झालं. आता आपण हे समजू की फेसबुक ऍड जर मला शिकायची आहे तर त्याच्यासाठी मला काय गोष्टी लागतील आणि काय करावं लागेल. पहिली नंबर 1 गोष्ट, फेसबुक ऍड शिकण्याच्या 2 लेवल आहेत माझ्याकडे. बाकी जगात 3 असतील, 5 असतील, 10 असतील. माझ्याकडे 2च लेवल आहे, एक बेसिक आणि एक ऍडव्हान्स. ऍडव्हान्स शिकले झालं, तुम्ही एक्सपर्ट झाले. 3 महिन्यात मी तुम्हाला एक्सपर्ट बनवेल फेसबुक ऍड मध्ये. पहिली लेवल जे बेसिक जे तुम्ही आता अटेंड करताय हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऍडव्हान्स लेवलसाठी आम्ही नॉमिनल चार्जेस घेतो. अगेन आय एम रिपीटिंग, नॉमिनल चार्जेस, मार्केटपेक्षा कमी. ठीक आहे. आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील मला माहित आहे, त्याचे उत्तर मी स्टेप बाय स्टेप देणार आहे. याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न आले तर लगेच चॅटबॉक्स मध्ये विचारा. जिथं जिथं आन्सर देता येईल तिथं तिथं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ओके. ठीक आहे. ओके. चला. नाव जस्ट अ मिनिट, मला 1 सेकंद द्या फक्त. काही प्रश्न आलेले आहेत ते मी फक्त त्यांनी येस येस केलेलं तिकडे. पहिला प्रश्न आपल्या डोक्यात येतो की व्हॉट इज फेसबुक ऍड. फेसबुक ऍड नेमकं आहे काय? इंस्टाग्राम ऍड नेमकं आहे काय?
आपल्याला हे तर माहित आहे की ऍडच्या माध्यमातून ग्राहक येतो, पण ते आहे काय नेमकं हे समजून घ्या. फेसबुक ऍड म्हणजे सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर न्यूज पेपरला ऍड केली, तुम्ही काय करता, न्यूजपेपरवाल्याला पैसे देता. टीव्ही मध्ये ऍड केली, टीव्ही वाल्याला पैसे देता. पॅम्पलेट टाकले तुम्ही न्यूज पेपरमध्ये, तर त्या पॅम्पलेटचे तुम्ही पैसे देता, राईट, प्रिंट करण्यासाठी. सेम तुम्हाला जर का फेसबुक इंस्टाग्रामवर ऍड करायची असेल, तर सर्वात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला फेसबुक इंस्टाग्रामला काही काय द्यावं लागेल, पैसे द्यावे लागतील. ओके, हे क्लिअर ठेवा डोक्यामध्ये. काही लोकांना हे माहित नसते म्हणून मी सांगतोय. काही लोकांना असं वाटतं की फेसबुक आम्हाला पैसे देईल का, नाही, फेसबुक तुम्हाला नाही देत, तुम्हाला फेसबुकला पैसे द्यावे लागतात. ठीक आहे, हे क्लिअर आहे. त्यामधून तुमच्याकडे जे ग्राहक येतात त्यामधून तुम्ही कमवता. सिंपल आहे ही गोष्ट. ओके, सर पहिल्या प्रश्नाचं उत्तर. नंबर 2 प्रश्न असतो की सर मला जर का फेसबुक किंवा इंस्टाग्राम ऍड करायची आहे, मी जिथे जिथे फेसबुक म्हणतो तिथे इंस्टाग्राम आहेच. ओके, मी जर बोलायचं विसरलो तर, जर का मला फेसबुक इंस्टाग्राम ऍड करायची आहे सर, तर मला काय लागेल, कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्याकडे तयार लागतील, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुमच्याकडे फक्त ह्या 5 गोष्टी पाहिजे. ह्या 5 गोष्टी जर असतील तर तुम्ही उद्या उद्या काय, तुम्ही आत्ता हा सेशन झाल्यावर तुमचा ऍड तुम्ही रन करू शकता विदिन 15 to 20 मिनिट्स. काही रॉकेट सायन्स नाही याच्यात, तुम्हाला सांगतो. उगच भीती दाखवून ठेवलेली आहे तुम्हाला, असं काही रॉकेट सायन्स नाही. हे बघा, नंबर 1, तुमच्याकडे एक पोस्टर पाहिजे. हे काय असते हे मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवणार आहे. तुमच्याकडे एक ऍड कॉपी पाहिजे, हे मी तुम्हाला सेकंड डे म्हणजे उद्या दाखवणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे टार्गेटेड ऑडियन्स पाहिजे, हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे की कसा काढतात. त्यानंतर तुमच्याकडे एक फेसबुक पेज पाहिजे आणि एक बिझनेस अकाउंट पाहिजे. आता फेसबुक पेज कसं होते हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवेल आजच्या क्लासमध्ये. आणि मी तुम्हाला एक रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा देईल याचा, म्हणजे कोर्स. तुम्हाला बोललो ना की मी शेवटी एक कोर्स देणार आहे तुम्हाला सर्वांना, त्याच्यामध्ये याची रेकॉर्डिंग असेल की फेसबुक पेज कसं बनवतात, बिझनेस अकाउंट कसं बनवतात, याची पण रेकॉर्डिंग मी तुम्हाला आज देऊन देईल, जे लोक शेवटपर्यंत थांबतील. झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? म्हणजे ह्या सर्व 5 ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, ह्या सर्व मी तुम्हाला शिकवून देणार आहे 3 दिवसात. म्हणजे तुम्ही तुमची ऍड तयार करू शकाल का? येस नो? मी काय बोललो, ह्या गोष्टी तयार असतील तर 15 मिनिटात तुम्ही ऍड तयार करू शकता. हे मी तुम्हाला सर्व रेडी करून देणार आहे 3 दिवसात. तुम्ही किती तयार आहात ते रेडी करायला, हे महत्वाचं आहे बरं का. मी तुम्हाला सांगेल की असं असं करावं, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, तुम्ही ते पटापट केलं पाहिजे. आता काही लोक म्हणतील लँडिंग पेज लागते का सर, काही लोक म्हणतील सर वेबसाईट पाहिजे का, काही लोक म्हणतील सर डोमेन पाहिजे का, काही लोक म्हणतील सर होस्टिंग पाहिजे का. काहीच नाही पाहिजे. इथं जेवढं लिहिलेलं आहे ना, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. हॅलो, वन मोर टाइम, इथं जेवढं लिहिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त एक गोष्टही नाही पाहिजे मला. तुमची ऍड रन होऊन जाईल. ओके, क्लिअर? स्क्रीनशॉट घेऊन घ्यायची गरज वाटत असेल तर. ओके, चलो आगे बढ़े. थँक यू सो मच. ओके, नाउ फेसबुक पेज. फेसबुक पेज का गरजेचं आहे, आता मी तुम्हाला 2 मिनिटात लाईव्ह जाणार आहे आता मी. ओके, म्हणजे लाईव्ह पेजवर जाणार आहे. ओके, सो फेसबुक पेज का गरजेचं आहे, कारण पेज वरूनच ऍड लागत असते. तुमची जी प्रोफाईल आहे ज्याच्यावरून तुम्ही रिक्वेस्ट घेता किंवा रिक्वेस्ट पाठवता, त्याच्यावरून ऍडव्हर्टाइजमेंट लागत नाही. ऍडव्हर्टाइजमेंट लावण्यासाठी तुमच्याकडे एक फेसबुक पेज आणि एक इंस्टाग्राम अकाउंट, हे 2 गोष्टी असल्या पाहिजे. आणि त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना कनेक्टेड असल्या पाहिजे. आता एक मोठा प्रश्न येतो इथे की सर फेसबुकवर वेगळा आणि इंस्टाग्रामवर वेगळा खर्च करावा लागेल का मग मला ऍडव्हर्टाइजमेंट लावायची आहे तर? किती लोकांच्या मनात हा प्रश्न आहे, सांगा मला जरा. टाईप मी इन द चॅट बॉक्स. सर मला फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर 2 ठिकाणी वेगवेगळे पैसे खर्च करावे लागतील का? उत्तर आहे नाही. उत्तर आहे नाही. तुम्ही एक फेसबुक, जर एक जी ऍड तुम्ही लावाल, तीच ऍड दोन्हीकडे दिसणार आहे, इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर. आता तुम्ही म्हणाल हाऊ, कसं काय हे पॉसिबल आहे? तर ऍड तुमची ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरून लागतच नसते. तुमची ऍड लागत असते बिझनेस अकाउंटवरून, ज्याला मेटा बिझनेस सूट असं म्हटलं जाते आज 2024 मध्ये. ठीक आहे, त्याच्या आधी त्याला बिझनेस अकाउंट म्हणायचे, आता त्याला मेटा बिझनेस सूट असं म्हणतात. ओके, खूप टेक्निकल नावं वापरतात काही काही लोक, पण मी प्रयत्न करेल की कमीत कमी टेक्निकल लोक नावं वापरायचं. ते कनेक्ट आपल्याला करावं लागते है ना, 2 गोष्टी ज्या असतात ना, इंस्टाग्राम आणि फेसबुक, हे आपल्याला कनेक्ट करावं लागते. एक छोटी स्टेप असते, ती स्टेप जर तुम्ही केली तर लगेच ते दोन्ही गोष्टी कनेक्ट होतात. ओके, जायचं पुढं. चलो, व्हेरी गुड. तर आता आपण जाऊया लाईव्ह पेजवर. ओके, आणि मी तुम्हाला 2 मिनिटात फक्त पेज दाखवेल की कसं पेज तयार होते. ओके, सो इथं माझ्या एका स्टुडंटचं अकाउंट आहे. आणि कारण माझे भरपूर पेज बनलेले आहेत, तर त्यामुळे मी माझं अकाउंट शो नाही करू शकत. सो माझ्या एका स्टुडंटचं पेज आहे इकडे.
ओके, मी हे हे आपलं नॉर्मल अकाउंट असते. मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल. सगळ्यात पहिली गोष्ट, शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून हे ओपन करा, फेसबुक. ओके, ऍड लावताना स्पेशली. ओके, जेव्हा तुम्हाला ऍड लावायची असेल त्यावेळेस. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट साईड चेक करायचे. लेफ्ट साईडला तुम्हाला पेजेस नावाचं एक ऑप्शन दिसेल. त्या पेजेसच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तुमचं पेज जर का बनलेलं असेल आधी, तर ते पेज तुम्हाला इथे शो होईल. जसं की इथे हे मॅजिक ऑफ निम्रो हे पेज दिसत आहे. ओके, हे माझं स्टुडंटचं अकाउंट आहे. पण जर तुमचं पेजेस नसेल तर हे ब्लँक दिसेल तुम्हाला, किंवा इथं काहीतरी दिसेल तुम्हाला. तर तुम्हाला सिम्पल काय करायचं, इथे क्रिएट न्यू पेज नावाचा एक ऑप्शन आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, सिम्पल. ओके, आता बघा मी इथे सिम्पलवर इथं क्लिक करतो. इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पेज नेम मध्ये पेज नेम टाकायचं आहे. कॅटेगरीमध्ये तुम्हाला कॅटेगरी चूज करायची आहे, की नेमकं तुमचा बिझनेस काय आहे. तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये आहात, एज्युकेशनमध्ये आहात, फॅशन डिझायनिंगमध्ये आहात, की तुम्ही पशुपालनमध्ये आहात, कशामध्ये आहात, त्याच्या रिलेटेड काहीतरी घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती पशुपालनमध्ये आहे, एखादा व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये आहे, आणि त्याने इथे सर्च केलं रिअल इस्टेट समजा, आणि त्याला नाही सापडलं. याच्यामध्ये रिअल इस्टेट तर असेल, नो प्रॉब्लेम. हा, रिअल इस्टेट हे बघा, इथे इस्टेट एजंट आहे, इथे प्रॉपर्टी आहे. ओके, तर असं तुम्ही त्याच्याशी मिळतं जुळतं जरी घेतली हे कॅटेगरी तरीही चालते. तुमची कॅटेगरी नाही दिसली, त्याच्या मिळते जुळती घ्या. ही कॅटेगरी तुम्ही भविष्यात कधीही चेंज करू शकता, नंबर 1. नंबर 2, पेजला तुम्ही जे नाव देणार आहात, समजा तुम्ही पेज बनवत आहात ऍड क्रिएट करण्यासाठी, आणि त्या पेजला तुम्ही जे काही नाव देणार आहात ते नाव पण तुम्ही कधीही चेंज करू शकता पूर्ण आयुष्यात. काही प्रॉब्लेम नाही. एव्हरी 90 डेज कधी चेंज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर खाली असतो बायो. बायोचा काय अर्थ आहे माहिती आहे का, की तुमचं जे काही पेज बनवताय तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती टाकायची असते तुम्हाला त्याच्यामध्ये, की हे पेज कशासाठी आहे, याच्यावरून काय होणार आहे पुढं, याच्यामधून काय सर्व्हिसेस देणार आहे, हे सर्व तुम्हाला टाकायचं असते. हे टाकल्यानंतर हे क्रिएट पेज जे इथं बटन दिसते तुम्हाला, या बटनवर तुम्ही जेव्हा क्लिक करताय तुमचं पेज क्रिएट होते. हे एवढी सोपी प्रोसेस आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटाची प्रोसेस आहे. बरं, आता हे याचा व्हिडिओ पण देणार आहे मी तुम्हाला, रेकॉर्डेड. डोंट वरी, हे तर मी तुम्हाला आता लाईव्ह सांगितलं. पण याचा मी प्रॉपर एक व्हिडिओ देणार आहे. आता मी इथे पेज का नाही क्रिएट करत आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. त्याचं मागं कारण आहे. कारण की मी किती पेज क्रिएट करू, मी प्रत्येक आठवड्याला सेशन घेतो. तर माझे आता जर का मी असं करत राहिलो तर 100 पेज तयार होऊन जातील. ठीक आहे. तर ते नाही करत मी, पण त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देईल शेवटी. इज इट क्लिअर? टाईप CLR इन द चॅट बॉक्स. टाईप CLR इन द चॅट बॉक्स. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच फॉर टायपिंग गाईज. थँक्यू सो मच. जे लोक चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह आहेत त्यांचे मी खरंच मनापासून अप्रिशिएट करतो त्यांना. थँक्यू सो मच. ओके, सो पहिला मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, की आपल्याकडे पेज पाहिजे. बघा इथे काय काय आहे. पेज पाहिजे, पोस्टर पाहिजे, अकाउंट पाहिजे, ऑडियन्स पाहिजे, आणि ऍड कॉपी पाहिजे. तर मी पेजचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह केला. नंबर 2, आता मी येतो पोस्टरवर. ओके, सो हे जे पोस्टर तुम्हाला दिसतात याला म्हणतात, काही लोक याला ऍड क्रिएटिव्ह म्हणतात, स्टँडर्ड शब्द. काही लोक याला काय म्हणतात बाबा, ऍड पोस्टर म्हणतात. ओके, काही लोक याला ऍड्स म्हणतात. जे काही असतील ते, पण हे सिम्पल आहे, की ह्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाणार आहात. ओके, सो हे माझे काही ऍड पोस्टर आहेत, हे मी तुम्हाला दाखवत आहे. एकदा बघून घ्या फक्त. हे पहिलं आहे. ओके, इथं दिसते की नाही मला माहित नाही हे तुम्हाला. काही इथं हे बघा, हे दुसरे आहेत. ओके, इथं पण आहेत, पण ते काहीतरी अडचण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे ऍड पोस्टर, आता हे ऍड पोस्टर असे कुठं बनतील बाबा, हे बनतात कॅनवा नावाच्या ऍप्लिकेशनमध्ये. लिहून घ्या, चॅटबॉक्समध्ये मी टाकतोय. लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये किंवा कुठेतरी. कॅनवा, CANVA.com, हे नावाची एक वेबसाईट आहे. याच्यावर तुम्ही जर गेले तर तुम्ही याच्यावर हे पोस्टर तुम्हाला रेडीमेड भेटतात, आणि तुम्ही ते बनवू पण शकता. ह्याचा मी डेमो, लाईव्ह डेमो उद्याच्या क्लासमध्ये देणार आहे, की 2 मिनिटामध्ये तुम्ही पोस्टर कसं तयार कराल हे मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये सांगणार आहे. डोंट वरी. आणि आज याचा एक रेकॉर्डेड व्हिडिओ पण देणार आहे. म्हणजे या 3 दिवसात होईल तेवढा सपोर्ट करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे, विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग फ्रॉम यू. ओके. ओके, सो आय होप यू लाईक इट. ओके, ठीक आहे. तर याच्यावर जाऊन canva.com वर जाऊन तुम्ही हे ऍडवर पोस्टर बनवू शकता. झाले तुमचे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह. ओके, आता राहिल्या 3 गोष्टी. आता पुढे जाऊ आपण. ते 3 गोष्टी पण सांगतो, पण आपण आता पुढे जाऊ. आता आहे फॉर व्हूम फेसबुक ऍड इज इम्पॉर्टंट. काही लोकांच्या डोक्यात अजूनही प्रश्न असेल, की खरंच हे फेसबुक ऍड माझ्यासाठी आहे का, माझ्यासाठी हे काम करेल का, मी हे केली पाहिजे का, मी खर्च केला पाहिजे का. ओके, तर आता 2 मिनिटं मला लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर का याच्यामध्ये कुठेही असाल तर फेसबुक ऍड तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यासाठी एकदा वाचतो. मेकअप आर्टिस्ट असाल तुम्ही, रिअल इस्टेट एजंट असाल किंवा रिअल इस्टेट करत असाल,
तुम्ही फर्निचर बिझनेसमध्ये असाल, इन्शुरन्स एजंट असाल, इन्शुरन्स ॲडवायझर असाल, हेल्थ कोच असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, कोचिंग क्लासेस असतील तुमचे, हॉटेल्स असेल तुमचं छोटं मोठं, ग्राफिक डिझायनिंग करत असाल तुम्ही, बिझनेस ओनर असाल, तुम्ही छोटा मोठा बिझनेस चालवत असाल, कपड्याचं दुकान असेल, कार डेकोर सर्व्हिस किंवा कार डेकोर शोरूम असेल, योगा गुरु असाल, आयुर्वेदिक डॉक्टर असाल, मोबाईल रिटेलर्स असाल, तुम्ही इलेक्ट्रॉनिकचं शॉप असेल, घरून तुम्ही काही ज्वेलरी वगैरे करून विकत असाल, हँडमेड वगैरे जे काय म्हणतात ते, फ्रीलान्सर असाल, डॉक्टर इंजिनियर काहीतरी असाल, होम मेकर किंवा नेटवर्क मार्केटर असाल, किंवा तुम्हाला फक्त सहजच फेसबुक ऍड शिकून दुसऱ्यांना शिकवायचं असेल, तर त्या प्रत्येकासाठी फेसबुक ऍड आहे. IT मध्ये असाल, वेबसाईट डेव्हलपमेंट करता, प्रत्येकासाठी फेसबुक ऍड आहे. इन शॉर्ट, जर का याला मला अजून सोपं करून सांगायचं असेल तर एकाच वाक्यात सांगतो, फेसबुक ऍड त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्याकडे कुठलं ना कुठलं प्रॉडक्ट आहे विकण्यासाठी किंवा कुठली ना कुठली सर्व्हिस आहे देण्यासाठी. त्या प्रत्येकासाठी फेसबुक ऍडचा वापर होऊ शकतो आणि तो प्रत्येक व्यक्ती फेसबुक ऍडचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो आणि जास्त ग्राहक आणू शकतो. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. नाव पुढचा जो प्रश्न येतो जनरली तो येतो हा, की सर मला खर्च किती करावा लागेल? येतो का हा प्रश्न? सर मला महिन्याला, दिवसाला फेसबुकवर खर्च किती करावा लागेल? येत असेल तर टाईप येस इन द चॅट बॉक्स, म्हणजे मलाही समजेल मी बरोबर आहे की नाही. जनरली हा प्रश्न येतो जे लोक सुरुवात करतात त्यांच्या मनात, की सर मला किती खर्च करावा लागेल? तुम्ही तर आता आधीच सांगितलं की डिजिटल मार्केटिंगच्या एजन्सीचा खर्च वाचवेल, मी हे करेल, मी ते करेल, पण मला फेसबुकवर किती खर्च करावा लागेल? हा प्रश्न येऊ शकतो. ओके, आय ॲग्री विथ दॅट. सो आता किती खर्च करावा लागेल लक्ष देऊन ऐका. ओके, मिनिमम 100 रुपीज पर डे, म्हणजेच महिन्याला किती झाले? 3,000 रुपये. कमीत कमी एका महिन्यात तुम्ही 3,000 रुपये तरी खर्च करू शकता का फेसबुक ऍडवर नवीन कस्टमर मिळवण्यासाठी? तरच हा गेम तुमच्यासाठी आहे. जर का याच्यापेक्षा कमी बजेट असतील तुमचे तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की वेट, काही दिवस वाट पहा अजून. मिनिमम 3,000 रुपये तुम्ही स्पेंड करू शकले पाहिजे एका महिन्यात फेसबुकवर, तरच तुम्हाला तिथून 30,000 रुपये किंवा 3 लाख रुपये निघण्याचे चान्सेस आहेत. आणि तुम्ही जर का असं असेल तुमचं की नाही सर माझ्याकडे तर 500 रुपये आहे बाबा, बघा 500 काय होते, सो डिफिकल्ट आहे. मी असं नाही म्हणत अशक्य आहे, डिफिकल्ट आहे. ठीक आहे, हा माझा अनुभव आहे मागच्या 4 वर्षाचा, जेवढे मी पैसे खर्च केले त्याच्यावर. ठीक आहे. येस येस येस, आय अंडरस्टँड की बरेच लोक टाईप करतात चॅटबॉक्समध्ये की बाबा मी प्रयत्न केले, मी खर्चही करत आहे महिन्याला, पण मला ॲज कम्पॅरेटिव्ह रिझल्ट मिळत नाही आहे. सो याचं एकच सिंपल उत्तर आहे की कुठेतरी काहीतरी चूक होत आहे. लक्षात घ्या. एक बघा माझी गोष्ट आहे का, लक्ष देऊन, हॅलो, माझी गोष्ट आहे का, ही जी मी जे सांगतोय ना आता, हे तुमच्या डोक्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. मला एक सांगा, तुमच्याकडे एक प्रॉडक्ट आहे, सेम प्रॉडक्ट तुमच्या कॉम्पिटिटरकडे आहे, कुणीतरी एक कॉम्पिटिटर आहे त्याच्याकडे आहे. तुमचं प्रॉडक्ट विकलं जात नाही आणि त्याचं प्रॉडक्ट विकलं जाते. याचा अर्थ काय? प्रॉब्लेम प्रॉडक्टमध्ये आहे की प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे? हॅलो, कुणामध्ये आहे प्रॉब्लेम? If people are selling the same product in the same market and if you are not able to sell, it means problem is in you or in your method or in your tactics or strategy. म्हणजेच याचा अर्थ मराठी भाषेमध्ये तुम्ही कुठं तरी चुकत आहात. येस नो, हे ऍग्री करता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी पण चुकू शकतो, कदाचित मी चुकत आहे म्हणून मला रिझल्ट मिळत नाही. आपल्या आसपास काही लोक असतात की जे ऍक्सेप्टच करू शकत नाही लवकर की मी चुकत आहे. त्यांना असं वाटतं अरे मैं चुकूच शकत नाही मी तर. सो हे ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे की यार कहीं तो गलती हो रही है, क्या हो रही पता नहीं लेकिन गलती तो हो रही है. राइट, इफ युअर कॉम्पिटिटर इज सेलिंग द सेम प्रोडक्ट. ओके, आता पुढे जाऊया आपण. ना आता काही लोकांचा हाही मनात प्रश्न असेल की मी 3,000 रुपये खर्च करेल, चला मी 5,000 रुपये खर्च करेल, पण त्याच्या अगेन्स्ट मला काय भेटणार, किती पैसे भेटणार? ते डिपेंड करते तुमच्या प्रॉडक्टवर. तुमचं जर का रिअल एस्टेट प्रॉडक्ट आहे तर कदाचित तुम्ही 5-6-7 हजार रुपये खर्च करून 5-6 लाख रुपये कमवू शकता. जसं की मी आधीच उदाहरण दिलं सुरुवातीला, माझे एक स्टुडंट आहेत, सुधीन नाव आहे त्यांचं, त्यांनी 6,000 रुपये खर्च केला आणि 1 लाख रुपये कमवले. 6,000 रुपये फेसबुकवर खर्च केला, 1 लाख रुपये कमवले. माझी एक दुसरी स्टुडंट आहे, वैशाली नाव आहे त्यांचं, उद्या दाखवेल मी.
त्यांनी काहीतरी 12 की 13 हजार रुपये खर्च केला एका महिन्यामध्ये. त्यांनी 1 लाखाच्या वर कमवले. इट इज डिपेंडिंग अपॉन युअर प्रॉडक्ट. ओके, ठीक आहे. रेव्हेन्यू जे असतात, रिटर्न जे असतात ते तुमच्या प्रॉडक्टवर डिपेंड करतात. पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की सर किती वेळ लागेल मला शिकायला? किती लोकांच्या डोक्यात आहे हा विषय? टाइप मी इन द चॅट बॉक्स. सर मला फेसबुक ऍड शिकायला किती वेळ लागणार आहे किंवा लागू शकतो? खरं उत्तर देतोय मी तुम्हाला. अगदी जर का तुम्ही मनापासून शिकले, सो 15 डेज, 15 दिवस. जर का तुम्ही स्लो आहात, बिगिनर आहात, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज नाही, तुम्हाला मोबाईलचं नॉलेज नाही, तुम्ही फेसबुक कधी यूज केलेला नाही, तर 30 दिवस, 30 डेज. आणि तुम्हाला जर असं वाटतं की मला एक्सपर्ट व्हायचं आहे, तर 3 महिने, 90 डेज. तुम्हाला फक्त ऍड चालवायची आहे, लीड आणायची आहे. मी जसं पहिले सांगितलं की माझ्याकडे कस्टमर आला पाहिजे, त्याने मला पैसे दिले पाहिजे, दॅट्स ऑल. एवढं जर करायचं असेल तुम्हाला, तर 15 ते 30 दिवस इनफ आहे. तुम्हाला जर पुढे चालून कुणाला शिकवायची ऍड किंवा तुम्हाला कुणासाठी तरी ऍड करायची, ऍड एजन्सी चालू करायचा प्लॅन करताय तुम्ही, महिन्याला 1 लाख रुपये, 2 लाख रुपये कमवण्याचं तुमच्या डोक्यात आहे प्लॅनिंग, सो त्याच्यासाठी 3 महिने मिनिमम. क्लिअर? आता क्लिअर आहे? ओके, टाईप CLR इन द चॅट बॉक्स. आता वाजलेले आहे 9:56. 1 तास व्हायला 4 मिनिटं कमी आहे. एक प्रश्न विचारायचा आहे मला सर्वांना आणि मग पुढे जाऊ आपण. तो प्रश्न हा आहे की मागच्या 57 मिनिटामध्ये आय थिंक हँग थोडंसं झालं वाटते. आवाज येतोय का माझा? हॅलो, एम आय ऑडिबल? येतोय ना आवाज? ओके. मला हे सांगा, मागच्या 57 मिनिटामध्ये किती लोकांना असं वाटलं की खरंच आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं किंवा काहीतरी नवीन नॉलेज मिळालं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल